रशियात एक विचित्र प्रकार घडलाय। इथे एक प्रवासी विमान भरकटलं, त्यामुळे वैमानिकाला तातडीनं लँडिंग करावं लागलं, ते देखील बर्फाच्या मैदानात। वैमानिकाच्या चुकीमुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले। हा सगळा प्रकार सोशल मीडियात व्हायरल होतोय। रशियात प्रवासी विमान भरकटलं, बर्फाच्या मैदानात इमर्जन्सी लँडिंग। नशीब बलवत्तर म्हणून बचावले 30 प्रवासी। रशियातल्या बर्फाच्छादित प्रदेशात उभं असलेलं हे विमान हे कोणतंही प्रदर्शन नाही, तर हा आहे पायलटचा प्रताप। सर्वांनाच अचंबित करेल असा प्रकार रशियात घडलाय। 30 प्रवाशांना घेऊन निघालेलं हे विमान अचानकपणे भरकटलं आणि पायलटनं कोलिमा नदीच्या गोठलेल्या पाण्यावर विमानाचं लँडिंग केलं। या भागाचं तापमान उणे 0 अंशापेक्षाही कमी असतं। सोशल मीडियात या लँडिंगचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या विमानातले प्रवासी चांगलेच त्रासलेले दिसतायत। 28 डिसेंबरला रशियाच्या सुदूर पूर्वेतल्या याकुटस्कमधून हे विमान निघालं होतं। 1100 किलोमीटर दूर असलेल्या जायर्नकला ते पोहोचणार होतं, मात्र विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच विमान लँडिंगच्या मार्गावरून भरकटलं आणि कोलिमा नदीच्या मध्यभागी असलेल्या बर्फावर लँड झालं। या विमानात 30 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते। धावपट्टीवर न उतरता हे विमान बर्फावर लँड झालं असलं तरी त्यात कुणालाही दुखापत झाली नाही। विमान देखील सुखरूप होतं, हे विशेष। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।